नमस्कार. लोकसभेमध्ये आदरणीय विरोधी पक्षनेते आदरणीय राहुल गांधीजी, त्याचबरोबर काँग्रेस पक्षाने सातत्याने जे आहे ते लोकसभेमध्ये आवाज उचलण्याचं काम केलं, विधिमंडळामध्ये आवाज उचलण्याचं काम केलं. ज्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचं सरकार आहे त्या ठिकाणी जनगणना करायला आम्ही जातीनिहाय सुरुवात केली आणि सातत्याने केंद्र सरकारकडे या गोष्टीचा पाठपुरावा करण्याचा काम काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आणि आमच्या नेत्या मंडळींच्या माध्यमातून सुरू होतं. त्यावेळेला जाती जनगणनेला विरोध करणारी मंडळी देर से आए पर दुरुस्त आई या कहावतीनुसार जे आहे त्यांनी आज सांगितलेलं आहे की आम्ही जातीनिहाय जनगणना करणार आहोत. मोदी सरकारला माझं सांगणं आहे की जातीनिहाय जनगणना करत असताना ती टाईमबाउंड पद्धतीने झाली पाहिजे. ज्या समाजाला जेवढा मोठा वाटा आहे त्याला तेवढं मोठं प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, ही यामागची संकल्पना आहे. उपेक्षित असतील, मागासवर्गीय असेल, यांच्या त्या ठिकाणी प्रतिनिधी देण्याचं काम मोठ्या प्रमाणात व्हावं ही अपेक्षा या माध्यमातून आहे. आपण जर बघितलं, सरकारी इन्स्टिट्यूट असतील किंवा गैरसरकारी इन्स्टिट्यूट असतील, मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये जर प्रतिनिधित्व बघितलं तर एसटी, एससी आणि ओबीसींचं हे नगण्य प्रमाणात आहे आणि म्हणूनच जाती जनगणनेचा आवाज मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी उचलण्याचं काम झालं. मला हे या ठिकाणी सांगायला पाहिजे की मोदी सरकारला हे त्या ठिकाणी जे आहे ते एक्सेप्ट केलं पाहिजे, स्वीकार केलं पाहिजे की हा आदरणीय आमचे नेते राहुल गांधी, आदरणीय आमचे नेते मल्लिकार्जुन खरगे साहेब यांच्या दूरदृष्टीतून घडलेला हा विचार पुढे आलेला आहे आणि म्हणून त्यांच्या दूरदृष्टीला मी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते सलाम करते आणि हा जो विजय आहे हा जनतेचा विजय आहे. अपेक्षा करते की टाइम बाउंड पद्धतीने जे आहे तो हा जो आहे तो जातीनिहाय सेन्सेक्स लवकर तयार होईल आणि ज्याच्या माध्यमातून उपेक्षित असतील किंवा मागासवर्गीय असतील यांना त्या ठिकाणी न्याय मिळेल आणि वाचा फोडायला संधी मिळेल.